एवढे नैवेद्य गुढीपाडव्या दिवशी कशाला बदलेत हे तुम्हाला पुढे सांगतोच. त्या अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची दिवसाची सुरुवातच देवपूजेने झाली. दारात खूप छान दीदीने रांगोळी काढली होती. हुंबऱ्याला हळदीच लेपन झालं. हुंबऱ्यावर रांगोळी काढली. कटाच्या आमटीसाठी खोबरं, लसूण, तीळ, आलं, कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली. चुली पातेल ठेवलं. त्यात तेल घालून जिरं, मोहरी, कढीपत्ता, तयार केलेल्या मसाल्याची फोडणी दिली. नंतर ना मग लाल तिखट घातलं. 3 चमचे चांगलं परतून घेतलं. तयार येऊन घातली. नंतर ना मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले. भरपूर सारी कोथिंबीर घालून आमटी तयार करून घेतली. नंतर मग पापडही भाजून घेतले होते. बटाटी भाजी करून घेतली. आणि गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळा स्वयंपाक चुलीवर चालू होता. नंतर ना मग आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळी लगबग चालू होती. आणि पोळ्याही चुलीवरच केल्या होत्या. एवढे नैवेद्य भरले होते. म्हणजे आज आम्हाला सर्व देवांना गावातल्या नैवेद्य द्यायला लागतोय. नारळ नैवेद्य आमच्या कुलस्वामीलाही नारळ द्यायला लागतोय. घरातल्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आम्ही काही गुढी उभा करत नाही म्हणून शेजाऱ्यांच्या गुढीची क्लिप घेतली. व्हिडिओ आवडला